मॅम, ही 2025 मध्ये जे शनी राहू युती होणार आहे ही कधी एक्झॅक्टली चालू होते आणि ही कधी पर्यंत असणार आहे? 29 मार्च ते 18 मे पर्यंत शनी आणि राहूची युती मीन राशीमध्ये होणार आहे. मीनेमध्ये शनी राहू प्रवेश करतात तर शनी राहूंची जी तामसी वृत्ती आहे ती इथे शांत होते. अच्छा. सो शनी आणि राहू हे दोन्हीही तामसी ग्रह आहेत. यांची आदिदेवता शिव आहे. सो शिव उपासना केल्यामुळे आपल्याला त्याची चांगली फळे मिळू शकतात. हॅलो एव्हरीवन, दिस इज आकांक्षा आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं इव्हॉल्व विथ आकांक्षामध्ये. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे शनी राहू कंजंक्शन. या कंजंक्शनमुळे जीवनावर होणारे परिणाम, मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती द्यायला आज पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलंय ॲस्ट्रॉलॉजर आणि सर्टिफाईड करिअर काउन्सिलर सौ मधुरा पंडित यांना. नमस्ते मॅम. नमस्कार आकांक्षा. मॅम, ह्याच्या आधीच्या पॉडकास्टला आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. हो, मला पण खूप छान प्रतिसाद मिळाला. मॅम, ही 2025 मध्ये जे शनी राहू युती होणार आहे ही कधी एक्झॅक्टली चालू होते आणि ही कधी पर्यंत असणार आहे? दिनांक 29 मार्च रोजी शनी महाराज कुंभ या त्यांच्या मूळ त्रिकोण राशी मधून मीन या जलतत्वीय राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. ठीक आहे. आणि तिकडे राहू महाराज आधीच विराजमान आहेत. राहू महाराज मीनेमधून 18 मेला कुंभेमध्ये येणार आहेत. अच्छा. आणि त्यामुळे 29 मार्च ते 18 मे पर्यंत शनी आणि राहूची युती मीन राशीमध्ये होणार आहे. ओके. पण मग ह्या एवढ्या पिरियडमध्ये काय जनरल घडामोडी होणार आहेत या युतीमध्ये? हो, आता मीन ही जी राशी आहे ही जलतत्वीय राशी आहे. आणि शनी हे वायुतत्वाचे प्लॅनेट आहेत. ठीक आहे. आणि राहू पण वायुतत्वाचेच प्लॅनेट आहेत. अच्छा. आता जलतत्वीय राशीमध्ये जेव्हा वायुतत्वाच्या 2 तामसी प्लॅनेटचं कंजंक्शन होणार आहे तर नक्कीच खळबळ ही तर होणार आहे. बरोबर. वादळ तर येणारच आहे. अच्छा. आणि तसं बघायला गेलं तर त्याच्यामुळे मानसिक अशांतता होऊ शकते. अच्छा. ठीक आहे. फायनान्शियल लॉसेस होऊ शकतात. आणि टेक्नॉलॉजीमध्ये अप्स अँड डाऊन्स येऊ शकतात. अच्छा. सामाजिक पातळीमध्ये पण बदलाव होऊ शकतात. अच्छा. ठीक आहे. पण मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की मीन ही जी राशी आहे ही आपल्या गुरु महाराजांची राशी आहे. अच्छा. तर जेव्हा कधी पण मीनेमध्ये शनी राहू प्रवेश करतात तर शनी राहूंची जी तामसी वृत्ती आहे ती इथे शांत होते. अच्छा. कारण शेवटी गुरु महाराजांचं घर आहे. बरोबर. तिथे ते तेवढे निगेटिव्ह इफेक्ट नाही देत. अच्छा. त्यामुळे खूप काही बदल होईल असं मला वाटत नाही. म्हणजे 50-50 आहे. 50-50 आहे. ओके. येस मॅम, ह्या कंजंक्शनमुळे 12ही राशींवर होणारे परिणाम जाणून घ्यायला आपल्या ऑडियन्सला आवडेल. तर मग आपण मेष राशीपासून चालू करूया का? हो, नक्की. मेष राशीसाठी शनी राहूची युती 12व्या घरातून होत आहे. 12वं घर हे मोक्ष, लॉसेस तसंच विदेश दाखवतं. तर विदेश रिलेटेड करिअर ऑपॉर्च्युनिटीज येऊ शकतात. ठीक आहे. थोडे लॉसेस पण होऊ शकतात. आणि तब्येतीमध्ये थोडंसं आरोग्याच्या तक्रारी पण होऊ शकतात. ठीक आहे. दुसरी आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी शनी राहूची युती 11व्या घरातून होत आहे. ठीक आहे. 11वं घर जे आहे ते डिझायर्सचं आहे, सोशल कनेक्शनचं आहे, गेन्सचं आहे. तर वृषभ राशीसाठी नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटीज येऊ शकतात. ठीक आहे. आणि त्यांचं सोशल कनेक्शन वाढू शकतं आणि त्यांची इच्छापूर्ती होऊ शकते. ओके. आणि मिथुन राशीसाठी शनी राहूची युती 10व्या घरातून होत आहे. ठीक आहे. 10वं घर हे ऑथॉरिटी आहे, सोशल आहे, नंतर करिअर आहे, आपलं कार्यक्षेत्र आहे. तर मिथुन राशीसाठी कार्यक्षेत्रामध्ये थोडेसे अप्स अँड डाऊन्स,
नवीन अपॉर्च्युनिटीज पण येऊ शकतात किंवा करिअरमध्ये काही चेंजेस होऊ शकतात. ओके. आणि मी सांगेन की ह्यांनी खास करून स्वतःच्या आईच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. ओके. ठीक आहे. कर्क राशीसाठी शनी राहूची युती 9व्या घरातून होत आहे. 9वं घर हे आपलं भाग्यस्थान आहे. अच्छा. ठीक आहे. तिथून भाग्य बघितलं जातं, तिथून तुमची आध्यात्मिक प्रगती बघितली जाते, तुमचं परदेश गमन बघितलं जातं, तुमच्या तीर्थयात्रा बघितल्या जातात. तर शनी राहूची युती इथे झाल्यामुळे धार्मिकतेमध्ये थोडंसं कमतरता येईल. अच्छा. ठीक आहे. परदेश गमन होऊ शकतं, तीर्थक्षेत्रांना पण भेट होऊ शकते. पुढे आहे आपली सिंह राशी. सिंह राशीसाठी शनी राहूची युती 8व्या घरातून होत आहे. ओके. 8वं घर ऍक्च्युली आपलं आर्थिक अडचणींचं घर आहे, संकटांचं घर आहे. त्याला गुढस्थान पण म्हणतात, त्याला मृत्यूस्थान पण म्हणतात आणि ते आपलं सासर पण दाखवतं. तर सिंह राशीला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण ह्या ठिकाणी त्यांना भरपूर अडचणी येऊ शकतात. ठीक आहे. सासरकडून काही प्रॉब्लेम्स बघायला मिळू शकतात. तसंच तब्येतीमध्ये पण काही उतार चढाव पण दिसू शकतात. ठीक आहे. आता नंतरची आपली राशी आहे कन्या राशी. कन्या राशीसाठी शनी राहूची युती 7व्या घरातून होत आहे. 7वं घर हे आपलं विवाहस्थान आहे, आपल्या जोडीदाराचं घर आहे. नंतर आपण इकडनं बिझनेस बघतो, इथून पार्टनरशिप बघतो. तर विवाहामध्ये अडचणी येऊ शकतात, जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात, बिझनेसमध्ये काही अप्स अँड डाऊन्स येऊ शकतात. आणि पार्टनरशिपमध्ये पण मी सांगेन की थोडं जपून राहायला पाहिजे. तुळा राशीसाठी शनी राहूची युती 6व्या घरातून होत आहे. 6वं घर हे आपलं रोगस्थान आहे, इथून ऋण रिपू बघितलं जातं, चतुस्थान म्हणतात त्याला. तर ही युती तुळा राशीसाठी चांगली आहे. शत्रूवरती विजय मिळेल, कोर्ट कचेरीची कामं मार्गी लागतील, कर्जमुक्ती मिळेल आणि एखादा आजार खूप वर्षापासून चालू आहे किंवा खूप दिवसापासून चालू आहे तो पण बरा होईल. ठीक आहे. नंतर आहे आपली वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी शनी राहूची युती 5व्या घरातून होत आहे. 5वं घर संतान स्थान आहे, शिक्षण स्थान आहे. तर संतानाच्या शिक्षणामध्ये आपल्याला अप्स अँड डाऊन बघायला मिळतील. आपलं संतान लांब शिक्षणासाठी जाऊ शकतं. ठीक आहे. आणि तसंही शिक्षणामध्ये अप्स अँड डाऊन्स येऊ शकतात. तसंच हे जे घर आहे हे ट्रेडिंगचं पण आहे. सो मी सांगेन की ह्या वेळेमध्ये वृश्चिक राशीच्या जातकांनी ट्रेडिंग करू नये. नंतर पुढची राशी आहे धनुराशी. धनुराशीसाठी शनी राहूची युती 4थ्या घरातून होत आहे. 4थं घर हे आपलं मातृस्थान आहे, सुखस्थान पण त्याला म्हणतात, गृहसौख्य आहे, तिथून जमीन पण बघितली जाते. तर शनी राहूची युती इथे झाल्यामुळे थोडासा कठीण समय आहे धनुराशीला, कारण मानसिक शांती थोडी बिघडलेली आढळेल आपल्याला. ठीक आहे. जमिनीविषयी थोडेसे वादविवाद किंवा जमीन जर घेणार असाल तर त्याच्यामध्ये थोडासा डिले होताना दिसतो. आणि आईसाठी थोडीशी काळजी घेतली पाहिजे. आईबरोबर थोडेसे वादविवाद होऊ शकतात किंवा आईपासून थोडंसं दूर राहू शकतो आपण. ठीक आहे. मकर राशीसाठी शनी राहूची युती 3ऱ्या घरातून होत आहे. 3रं घर आपलं पराक्रमाचं घर आहे आणि त्यामुळे मकर राशीचे लोक ऍक्च्युली पराक्रम करणार आहेत, कारण शनी राहू ह्या घरामध्ये चांगले रिझल्ट देतात. त्यांना नवीन अपॉर्च्युनिटीज येतील करिअरमध्ये, नंतर नवीन व्यवसाय किंवा बिझनेस चालू करू शकतात. ठीक आहे. आणि धार्मिक यात्रा पण होऊ शकतात. ठीक आहे. तर ओव्हरऑल मकरसाठी हे जी युती आहे ही चांगली आहे. नंतरचा आहे आपली रास कुंभ. कुंभ राशीसाठी शनी राहूची युती 2ऱ्या घरातून होत आहे. 2रं घर धन, वाणी, संपत्ती आणि कुटुंब दाखवतं. सो धन रिलेटेड प्रॉब्लेम्स येऊ शकतात, संपत्ती रिलेटेड प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर वाणीवरती पण कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि कधी कधी थोडे कुटुंबामध्ये वादविवाद पण होऊ शकतात. तर कुंभ राशीने थोडंसं अलर्ट राहायला पाहिजे मी सांगेन. शेवटची रास आहे आपली मीन रास. मीन राशीसाठी त्यांच्या लग्नामधनच शनी राहूची युती होत आहे. सो लग्न म्हणजे काय, तर आपली पर्सनॅलिटी, आपण स्वतः आहोत, आपली मानसिकता, आपलं आरोग्य पण इकडनं बघितलं जातं आणि आपले इमोशन्स पण बघितले जातात. तर
इमोशन्स थोडेसे ओव्हरपॉवर होऊ शकतात. ठीक आहे. नंतर थोडंसं तब्येतीमध्ये थोड्याशा तक्रारी येऊ शकतात. सो मी सांगेन की त्यांनी स्वतःच्या इमोशन्सवरती थोडासा कंट्रोल ठेवला पाहिजे, थोडीशी तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे, तर मग हे गोष्ट चांगलंच राहील. मॅम, आपण आता सगळ्या राशींबद्दल जाणून घेतलं, पण काही रेमेडीजही असतील जे आपण बरोबर. फॉलो करू शकतो. हो, तर बरोबर. अशा काही रेमेडीज तुम्ही सांगाल का? हो, नक्कीच. सो शनी आणि राहू हे दोन्हीही तामसी ग्रह आहेत. यांची आदिदेवता शिव आहे. सो शिव उपासना केल्यामुळे आपल्याला त्याची चांगली फळे मिळू शकतात. तसंच ओम नमः शिवायचा जप पण करावा. राहूचा जप ओम राम राहवे नमा हा पण करावा. आणि दुर्गा चालीसाचा पाठ करणं पण खूप फलदायी होईल. सो हे उपाय केल्याने बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. मॅम, तुम्ही आज खूप छान गाईड केलं अँड आय होप सो आपल्या ऑडियन्सला सुद्धा या गायडन्सचा खूप छान फायदा होईल. सो आम्ही एक प्लॅन करतोय की मॅम बरोबर आम्ही राशी, नक्षत्र आणि करिअर ही सिरीज घेऊन तुमच्या समोर येणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर दॅट सिरीज. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट घेऊन आम्ही तुमच्यासमोर पुन्हा परत येऊ. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड नेव्हर स्टॉप इव्हॉल्विंग. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड.